सकळ मंगळ निधी 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 विठ्ठलाचे नामादी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना विठ्ठलाचे नामाधी विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी निधी विठ्ठलाचे नामादी विठ्ठलाचे नामादी मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना विठ्ठलाचे नामादी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना विठ्ठलाचे नावाचे विठ्ठल
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नारदेव सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन उतरे चरण संतातिया उतरे चरण संतातिया उतरे चरण संतातिया दाने कृपा दाने गहे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या समचरण सरोजम सांद्रणीलांबुधाभं जगननेतपाणिं मंडणं मंडणानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल 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 सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे कैवल्य चक्रवर्ती दानी यांचे राजे साधकांचे मायबाप वैष्णवाग्रगणी विश्व माऊली ज्ञानोबाराय त्यांचा 4 चरणाचा प्रसिद्ध अशा प्रकारचा अभंग आहे. श्री क्षेत्र गहिनीनाथ महाराज देवस्थान देवकरा आणि कालावधी पुरुषोत्तम मासाचा पहिला दिवस आणि या ठिकाणी हरिभक्तीपरायण भागवताचार्य आपले प्रभाकर महाराज झोलकर यांच्या माध्यमातून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभित झालेला आहे.
आज कीर्तनाचा पहिला अशा प्रकारचा दिवस आणि त्या दृष्टिकोनातून समाप्ती कामो मंगलम आचरे, कोणतंही कार्य सिद्धीला जाण्याकरता मंगलाचरण करण्याची गरज आहे. मुळात मंगल कोण आहे? मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनु हरी. मंगल कशाला म्हणतात? जे एकदा का प्राप्त झालं आणि त्याची अनुकूलता न संपणं, याचं नाव आहे मंगल. प्रपंचात बऱ्याच गोष्टी प्राप्त झाल्या, प्रारंभाला मंगल वाटतं, पण कालांतर मात्र त्यात विक्षेप येतो. मंगलाची अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोरी, मृत्यू उदराचे परिवरी गर्भ घेऊसे. ज्ञानोबा म्हणतात काय प्रपंचातले मंगळ त्याच्यात अमंगळ अशा प्रकारचं प्रवेशित होतं. आज आपण मंगलाचरण करणार आहोत. शास्त्राने त्याचे 3 प्रकार आहेत: वस्तुनिर्देश, आशीर्वादात्मक आणि नमस्कारात्मक असे मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत. तेव्हा भगवान परमात्मा हा मंगल स्वरूप आहे नव्हे, त्याचं नाम देखील मंगल स्वरूप आहे. आपल्या सनातन संस्कृती त्याचं नाव उत्तरोत्तर वेगळं वेगळं होत आलं आहे. काही कालानंतर वैदिक संस्कृती, नंतर भागवत संस्कृती आणि विद्यमान काळात हिंदू संस्कृती. हिंदू कशाला म्हणतात? 2 शब्द आहेत, हिम आणि दू. हिम म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर. जो धर्म हिंसेपासून दूर आहे त्याचं नाव आहे हिंदू धर्म. अशा हिंदू धर्माच्या अंतर्गत भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता जे भिन्न भिन्न संप्रदाय आहेत, त्याच्यातला एक वैष्णव संप्रदाय ज्याला म्हणतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपण अखंड नामचिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो आणि आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय प्राप्त होण्याकरता जी साधना आहे ती साधना नामसप्ताहाच्या माध्यमातून केली जाते. मुळात जीवाला मागच्या अनंत जन्माच्या संस्कारामुळे चांगलं वाईट कळत नाही. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. पंच ज्ञानेंद्रियांच्याद्वारे 5 महाभूताने बनवलेले जे 5 विषय आहेत तिकडं आपलं मन जावतं. ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे, याला स्वाभाविक ज्ञान म्हणतात. पहिलं ज्ञानाचा प्रकार आहे स्वाभाविक ज्ञान. याचा अर्थ असा, मागच्या संस्कारातून प्राप्त होणारं ज्ञान त्याचं नाव आहे स्वाभाविक ज्ञान. आपण शेतकरी असाल, कदाचित एखादी गावरान गाय आपल्याकडे असेल आणि ती नेमकी व्याली असेल, तिचं जे वासरू आहे त्या वासराचं थोडं अंग सुकलं, त्याला कडकडून भूक लागलेली असते आणि ते बरोबर कासेकडं जातं आणि गाईचं स्तन तोंडात घेऊन ओढतं. कोण शिकवलं त्याला? संस्काराचं ज्ञान आहे. तुकोबाराने दृष्टांत दिलाय. सर्पिन पहिल्यांदा अंडे टाकत जाते. 2 असे आहेत की मायबाप संततीच्या विरोधात आहेत. एक बोका पिलांना खातो आणि सर्पिन आपल्या अंड्याला खाते. एका बाजूनं जात असताना अंडे टाकत जाते आणि पोटातले अंडे संपल्यानंतर परत फिरल्यानंतर एक अंडं खात येते आणि त्याच्यातून एखादं घसरलं त्याचा होतो साप. बरं झालंय प्रक्रिया, नाही तर किती साप झाले असते. पण त्या सर्पाच्या पिलाला आवाज आला की ते पटकन संकुचित होतं, लपतं. तुकोबारा म्हणतात त्या सर्पाच्या पिलाला कोणी सांगितलं लपायचं? हे स्वाभाविक ज्ञान आहे.
तसं सामान्य जीवाचं अनंत जन्माच्यापासून जे आपलं ज्ञान संचित करत आलो हे स्वाभाविक ज्ञान आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हित करी हावा संसारी संसारी करी हावा संसारी संसारी करी हावा संसारी स्वाभाविक ज्ञान आहे आपलं, जे अनेक काळापासून आपल्याला पडलेलं वळण, त्याचं नाव आपण म्हणतो स्वाभाविक ज्ञान. वेदे न करिता प्रेरणा, विषयावरी सहज वासना. वेदाने किंवा किदळवेदारा कोणी स्थापिली भूक, कोण याचं स्थापन करतो, पण स्वाभाविक आपली प्रवृत्ती आहे, हे ज्ञान आहे. काही ज्ञान प्रासादिक ज्ञान आहे आणि तिसरा प्रकार आहे उपदेशित ज्ञान. आपली गती आपल्या स्वरूपाकडे चालू आहे, पण त्या गतिमानतेच्या बाबतीमध्ये विक्षेप निर्माण झालेले आहेत. त्याचं कारण आहे 3 प्रकारचे अडथळे आपल्या जीवनात. पहिलं अज्ञान, दुसरं अश्रद्धा आणि तिसरं आळस. 3 प्रकारचे अडथळे. पहिलं नेमकं आपलं साध्य काय आहे हे आपल्याला स्वभावता कळत नाही. बरं कळालं तरी कशाला मिळवायचं हे साधन कळत नाही. नियत साधन असावं आणि नियत साध्य असावं. हे प्राप्त होण्याकरता मात्र आपण प्रवृत्त होतो तेव्हा 4 गोष्टीचा विचार करावा लागतो. देश, काल, अवस्था आणि व्यक्ती. 4 गोष्टीचा विचार करावा लागतो. आपल्या साधनेकरता काही देश अत्यंत महत्त्वाचे आहेत. काही देश अपवित्र आहेत आणि काही पवित्र आहेत. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरसमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं शैलाजिन कुशोत्तरम. पवित्र देश पाहिजे. आपल्या देशात पवित्र अपवित्र आहे का, हा निश्चित आहे. महाराज रामायणातला एक प्रसंग सांगतोय. भगवान प्रभू रामचंद्र, भगवती सीतामाता आणि लक्ष्मणजी वनवासात चालत होते. चालता चालता भगवान प्रभू रामचंद्रांची बुद्धी बदलली आणि मनामध्ये असं आलं, वनवास मला, सीता माझी अर्धांगी आहे, पण लक्ष्मणाने का यावं. कारण नसताना लक्ष्मण आमच्याबरोबर आला, नक्की आमचा घात करण्याकरता लक्ष्मण आला आहे. भगवती सीता मातेचं मन बदललं. काय यावं याने, कुठंतरी आमच्या बाबतीत वाईट नजर ठेवूनच लक्ष्मण आले आणि लक्ष्मणांची बुद्धी बदलली. 14 वर्ष उपोषण करायचं, झोप घ्यायची नाही, सगळी सेवा करायची. कुठून बुद्धी आठवली. जसं आपल्या वारकऱ्यामध्ये एक म्हणे ना, बरा होतो घरी, आणि कुठून आठवली, पंढरी. ही जशी म्हणे तसं लक्ष्मणाला वाटायला लागलं. कारण 14 वर्ष उपोषण करायचं आणि 14 वर्ष झोपी जायचं नाही. विशेष आहे महाराज. कसं शक्य हो. माणसाला 1 दिवस जर झोप नसली तर माणसाची बुद्धी स्थिर राहत नाही. आणि 14 वर्ष झोपायचं नाही. त्याचं कारण असं आहे, जेव्हा लक्ष्मणजी वनवासाला निघाले
निघाल्यानंतर आपल्या आईच्या पाया पडायला गेले, सुमित्रा मातेच्या पाया पडायला गेले. सुमित्रा मातेनं आशीर्वाद दिला आणि एक सांगितलं, लक्ष्मणा स्वप्नात सुद्धा रामाविषयी दुर्बुद्धी येऊ देऊ नको. आणि मग त्यावेळेला लक्ष्मणाने प्रतिज्ञा केली, आई स्वप्न कधी पडतं? झोपी गेल्यावर. मी प्रतिज्ञाच करतो की 14 वर्ष मी झोपणार नाही. लक्ष्मणजी झोपले नाही महाराज, असं जमिनीवर पाठ टाकून झोपले नाही. मग 14 वर्ष मेंदू तरतरीत राहिला कसा? त्याचं उत्तर आहे, एक लक्ष्मण आसन नावाचं आसन आहे. ते हनुमंतासारखं गुडघ्यावर उभं राहून दुसरा गुडघा असा ठेवून वर असं ताणून 2 मिनटं पाहिलं की 24 तासाची ऊर्जा प्राप्त होते. ते लक्ष्मण आसन आहे. मला हे सांगायचं आहे, त्यांची बुद्धी बदलली. पुढे विश्रांतीला जेव्हा भगवान प्रभुरामचंद्र थांबले, प्रभुरामचंद्राने लक्ष्मणाला माफी मागायला सुरुवात केली. लक्ष्मणा माफ कर, माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण झाली होती. सीता माता म्हणतात मला माफ करा, तुमच्या इतके संयम आणि माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण झाली. लक्ष्मणजी म्हणतात तुम्ही दोघे मला माफ करा, माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण झाली होती. शेवटी लक्ष्मण विचारतात, प्रभू आपल्या तिघाची मनं का बदलली? तेव्हा भगवान प्रभुरामचंद्र सांगतात, लक्ष्मणा ज्या जागेत मन बदलली ती जागा पूर्व काळात सुंद आणि उपसुंद नावाच्या राक्षसाच्या वधाची भूमी आहे. आणि मन बदलली. देशाला महत्त्व आहे, काळाला महत्त्व आहे. मी कशाकरता बोलतो इतकं लांबलचक? सध्या अधिक मास आहे. हा अधिक मास 3 वर्षानंतर एकदा येतो, ज्याला पर्वकाळ म्हणतात. पर्वकाळ तपासण्याकरता रोज पर्वकाळ 2 वेळेला येतो. आपण तपासू शकता. आपल्या नाकातून कधी डाव्या नाकातून हवा चालते, कधी उजव्यातून चालते. ज्योतिषशास्त्रामध्ये डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात, उजवीला सूर्यनाडी म्हणतात. एखाद्या कामाला निघालो आणि आपण जर नाडी पाहिली आणि चंद्रनाडी जर चालू असेल तर काम होण्याविषयी शंका आहे, आणि सूर्यनाडी चालू असेल तर काम नक्की होणार, असं शास्त्र सांगते. पण प्रकार असा आहे, संधी काळात दोन्ही नागपुड्या बरोबर चालतात. आता वेळ होऊन गेली, उद्या बघा. आतापासून रात्र संपली आहे, दिवस सुरू होतो, असा संधी काळ, त्यावेळेला दोन्ही नागपुड्या बरोबर चालतात. त्याला सुषुम्ना काळ म्हणतात. योगशास्त्रामध्ये सुषुम्ना काळ म्हणतात. दिवस संपलाय, रात्र सुरू होते, असा जो संधी काळ आहे त्यालाही सुषुम्ना काळ म्हणतात. दोन्ही नागपुड्या काही सेकंद बरोबर चालतात आणि तो पर्वकाळ असतो. त्या काळात केलेली साधना अनंत पटीनं फळ देते. काळाची अनुकूलता हवी आहे. नाही सारखी या वेळा, सगळ्या वेळा सारख्या नाहीत महाराज. त्यातल्या त्यात कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि सध्या चालू आहे ते कलियुग. या कलियुगाला शास्त्र म्हणते दोषी काळ आहे. हा कलेर दोष निधे राजन असते हे को महान गुन्हा. कली पापाची ही मूर्ती महाराजांचं प्रमाण आहे. का बरं? कलियुगामध्ये माणसाची बुद्धी स्थिर राहत नाही. त्यातल्या त्यात इलेक्शनच्या काळात पाहावं, मतदार फार थाटात येतात. एकाचा चहा पितात, दुसऱ्याचे पोहे खातात, तिसऱ्याच्या घरी जेवायला जातात, चौथ्याच्या गाडीत बसतात, 5व्याचा प्रचार करतात आणि 6व्याला मत देऊन मोकळ होतात. बुद्धी चिकत नाही महाराज. हे कलियुगाचा प्रभाव आहे. हो, छोटासा त्याला इतिहास सुद्धा आहे महाराज. कलियुगाला सुरुवात झाली नव्हती आणि धर्मराजाला हस्तिनापूरच्या तख्तचा अभिषेक केला, राजा झाले. योगायोगाने हस्तिनापूरमध्ये एकाने आपली मालकीची जागा विकली. घेणाऱ्याने बांधकाम करण्याकरता पाया खोदायला सुरुवात केली आणि पायामध्ये लागले सोन्याचे हांडे. त्या जागा घेणाऱ्याने ते सोन्याचे हांडे ज्याच्याकडून जागा घेतली त्याच्या घरी नेले. हे सोन्याचे हांडे तुमचे आहेत,
तुमचे हांडे तुम्ही घ्या. तो मालक, विकणारा मालक म्हणू लागला, तर माझे हांडे नाहीत, आता तुझे हांडे ते. कारण रजिस्ट्रीमध्ये एक शब्द असतो, तदंगभूत वस्तूसह. त्याच्यामुळे माझा हक्क राहिला नाही. दोघांचे भांडणं गेले धर्मराजाकडे. दोघे माझे हांडे नाहीत म्हणायला लागले. शेवटी धर्मराज म्हणाले, बेवारच धन असतं ते राजकोषामध्ये जमा करावं लागतं. करा जमा. केलं जमा. काळ बदलला आणि बदलल्यानंतर बांधकाम करत असताना बांधकाम करणाऱ्याला पैशाची अडचण पडायला लागली आणि त्याची बुद्धी बदलली. काय आपल्याला वैराग्याचा आवाला. हांडे ठेवून घेतले असते तर अजिबात टंचाई पडली नसती. चला, धर्मराजाने ते राजकोषामध्ये ठेवलेले आहेत, आपण जाऊन मागून घेऊ. आणि जागा विकणाऱ्या माणसाच्या प्रपंचात पैशाची अडचण पडली. काय करू जी दातारा, काही न पुरे संसारा. प्रत्येकाच्या संसारात कमी पडतंच महाराज. आणि मग त्याला वाटायला लागलं कुठून दुर्बुद्धी आठवली. आपल्या बापदादांनी पुरलेले हांडे होते आणि आपण नाही म्हटलो, चला राजकोषामध्ये जमा केलेले आहेत, धर्मराजाला मागून घेऊ. दोन्ही दोन बाजूनं आले आणि हांडे माझेच आहेत असं म्हणून भांडायला लागले. धर्मराज विचार करतात, एका काळात हांडे नाही म्हणत होते माझे आणि आता हांडे माझे म्हणतात. कलियुगाला सुरुवात झाली. काळाचा महिमा महाराज. अनुकूल कालामध्ये देखील फार अशा प्रकारचं साकत मिळत असे. अधिकस्य अधिकम फलम. या अधिक महिन्यामध्ये जसं पुरश्चरण कधी असतं? ग्रहण आहे. ग्रहण, सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल, स्पर्श झाल्यापासून मोक्ष होईपर्यंत ग्रहणाचा तो जो काळ आहे तो पुरश्चरण काळ आहे. एरवी आपण रामकृष्ण हरी असं म्हटल्यानंतर जे पुण्य लागतं ते त्या काळात एकदा रामकृष्ण हरी म्हटलं की 1000 पटीचं पुण्य असतं. त्याला पुरश्चरण म्हणतात. काळाकाळामध्ये बदल असतो तसं अधिक महिन्यामध्ये काळ बदल. अधिकस्य अधिकम फलम असं या अधिक महिन्याचा महत्त्वाचा अशा प्रकारचा विचार आहे. आणि या विचारामध्ये या ठिकाणी हा पहिला दिवस अधिक महिन्यातला आणि पहिल्या दिवसाच्या चिंतन सेवेकरता आपण विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा प्रसिद्ध अभंग चिंतनाकरता निवडलेला आहे. ज्ञानोबराय हे शिकवत आहेत. मी एक विषय याच्यातला बोलून गेलो. आम्हाला ज्ञान आहे ते स्वाभाविक ज्ञान आहे. हो, त्या स्वाभाविक ज्ञानामध्ये शिकण्याची गरज पडत नाही. त्याचा विस्तार आपण केला आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळात आई मुलाच्या डोळ्यात काजळ घालायची. काजळ घालणं सोपं नव्हतं, अवघड होतं महाराज. काजळाची डबी आईने उचलली की मुलाने धूम ठोकली. धावून कसा तरी पकडावा. आईच्या हाताला चावावं, बुचकुरावं, खेकसावं. बळजबरीनं काजळ घातलं तर पुसून टाकावं. एखादी हुशार आई म्हणते, बाळू काजळ घालू दे, तुला पैसा देते. पैसा शब्द ऐकल्यानंतर काय चमत्कार होतो कळत नाही महाराज. अजून पैसा म्हणजे भाजी का पैसा म्हणजे भाकर काही कळत नाही. पण पैसा देते म्हटल्याबरोबर मांडी घालून बसतं. हालू नये, चालू नये, घाल म्हणतात आता काजळ. आई निवांत काजळ घालते आणि घातल्यानंतर ते पैशाची वाट बघते. कोण? ते बाळ. आई काय खरा पैसा देते का? नाही. जे बोट काजळ घालताना काळं पडलं ते त्याच्या हातात चिटकवते आणि म्हणते, घे पैसा. आम्ही म्हणतो आईनंच काळा पैसा घ्यायचा शिकवला. पुढचं सांग गरज आहे का त्याचं? स्वाभाविक ज्ञान आहे हे. याच्याकरता शिकावं लागत नाही. दुसरं प्रासादिक ज्ञान. आपल्या महाराष्ट्रामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी भागवतावर टीका लिहिली, छोटे छोटे ग्रंथ लिहिले आणि मनात विचार केला, आता आपला देह सोडायचा. भगवान प्रभुरामचंद्रांची आज्ञा झाली, नाथा देह नका सोडू.
वाल्मिकी रामायणावर तुमच्याकडून मला टीका ऐकायची आहे. काय असेल नाथ महाराजांचा अधिकार? नाथ महाराजांनी ते टीका लिहायला सुरुवात केली. भावार्थ रामायण ज्याला म्हणतात त्याला. तसे रामायणाचे 108 प्रकार शास्त्रात आहेत, पण भावार्थ रामायण वाल्मिकी रामायण लिहिलेली नाथ महाराजांनी टीका आहे. उत्तरकांडापर्यंत लिहिलं आणि नाथ महाराजांनी सांगितलं श्रोत्यांना, आता मी उद्या निजधामाला जाणार. श्रोत्याने विचारलं, महाराज राहिलेलं रामायण कोण लिहिल? नाथ महाराजांच्याकडे फक्त पोळ्या खाण्याकरता एक मुलगा राहिला होता. पडोनी राहिने ते ठाई वाच संतांची हे पायी, न मागे न करी काही तुझी आन गा विठोबा. या तत्वातला नाव, त्याचं नाव होतं गावबा. आणि नाथ महाराजांनी त्याच्यावर कृपा केली आणि सांगितलं, हा पुढचं रामायण लिहिल. मागच्या रामायणाच्या भाषेत आणि पुढच्या भाषेत अजिबात फरक नाही महाराज. हे प्रासादिक ज्ञान आहे. ध्रुव बाळाला ना तरी मधुवनी ध्रुवाचे केले, कपोल शंखे शिवतले, वेदाची मती ठेले ऐसा लागला बोलो. ध्रुवाना श्रीमद भागवतामध्ये जे ध्रुवाने केलेली स्तुती आहे ना महाराज, हो, वेदाला आकळत नाही इतकी सुंदर स्तुती आहे. कोणतं ज्ञान आहे हे प्रासादिक ज्ञान आहे. आणि तिसरं आहे उपदेशित ज्ञान, जे आपल्याला स्वतःला कळत नाही ते कळण्याकरता वेदशास्त्र आणि संत हे अट्टासन आपल्याला सांगतात, ते आहे उपदेशित ज्ञान. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, असं बऱ्याच ठिकाणचा उपदेश आहे. त्या उपदेशापैकी एक महत्वाचा उपदेश विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात सकल मंगल निधी, सकल मंगल निधी, सकल मंगल निधी, सकल मंगल निधी, सकल मंगल श्री विठ्ठलाचे नाम अधिक, श्री विठ्ठलाचे नाम अधिक, मनकारे मनकारे जना, मनकारे मनकारे जना. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामादी. माऊली सांगतात, सगळी अनुकूलता जर आपल्याला पाहिजे असेल,
असं मंगल जर पाहिजे असेल तर ते भगवंताचं पांडुरंग परमात्म्याचं श्री विठ्ठलाचं नाम आधी म्हणजे अट्टासनं घ्यावं. प्रपंचामध्ये सकळ मंगळ असेल असं नाही सांगता येत. आज जे आपल्याला अनुकूल आहे ते कालांतरानं प्रतिकूल सुद्धा होऊ शकतं. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, काही माणसं मुलगा झाल्याबरोबर पेढे वाटतात, पेढे वाटतात ते. मामा म्हणायचे पेढे वाटायची घाई करू नका, अगोदर मुलगा कसा निघतो ते बघा आणि मग पेढे वाटा. कारण बरीच मुलं आपल्या आईबापाला वृद्धाश्रमात पाठवणारी आहेत. आज मुलगा होण्याच्या अगोदर व्हावा 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 अनुकूलता, पण झाल्यानंतर तो अनुकूल राहीलच सांगता येत नाही महाराज. बंगला बांधायचा आहे, बंगला बांधण्याच्या अगोदर वाटतो बंगला पाहिजे बंगला पाहिजे, पण सगळे बंगले कायमचे अनुकूल राहतील नाही सांगता येत महाराज. 1993 सालाला किल्लारी भागात भूकंप झाला. बरीच घरं तशाला तशी पडली. ज्याने 1 वर्षापूर्वी RCCची घरं बांधली होती ती तशी राहिली, ती नाही पडली. पण त्या घरातली माणसं मात्र दिवसभर कसे तरी राहायचे घरात, रात्री मात्र घरात झोपत नव्हते, बाहेर जाऊन झोपायचे. जसं कबीर महाराज म्हणतात, आपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. का बरं? कदाचित रात्री पुन्हा धक्का आला तर पुन्हा अंगावर पडू नये म्हणून. बंगला अनुकूल 100% राहत नाही. गाडी अनुकूल 100% राहते का? बऱ्याच वेळेला गाडीने माणसं मेली. विमान अनुकूल राहतं का 100%? राहिला असतात आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा कसे काय गेले असते. जगात कोणतीच वस्तू 100% अनुकूल राहत नाही. हे संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेश्वरमते बुधा. हा, आपल्या शरीराकरता रक्षणाकरता संसारातल्या वस्तूची गरज आपण ठेवली पाहिजे, पण त्याच्यावर निर्भर राहू नये, त्याच्यावर अवलंबून राहू नये. ते साधन समजावं आणि साध्य भगवान परमात्मा समजावा. आणि तो परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता सगळ्या अनुकूलतेचा साठा निधी म्हणजे साठा कोण आहे? श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री शब्द लावला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये श्री शब्द अनेक ठिकाणी लावला जातो. पुरुषाचा उच्चार करत असताना श्रीमान, महिलांचा उच्चार करत असताना श्रीमती शब्द वापरतो आपण. श्री शब्दाचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आपल्याला भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकात पाहायला मिळतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नेतिर्मतिर्मम. श्री शब्दाचा अर्थ लक्ष्मी आहे, वैभव, म्हणून श्री शब्द वापरला जातो. आणि दुसरा अर्थ आहे सौंदर्य. पाहता श्रीमुख सुखावले पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले
रिलीजच्या वेळेला समोरासमोर गाड्या आल्या अप्पर डिपर मारावं लागतं. तसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही मागं सरावं लागतं, काही पुढे सरावं लागतं. विठ्ठल विठ्ठल श्री शब्दाचा अर्थ वैभव आणि श्री शब्दाचा अर्थ सौंदर्य, दोन अर्थ आहेत श्री शब्दाचे. म्हणून भगवान परमात्म्याला श्री शब्द लावला जातो. आपण जीवाला पुरुषाला लावतो, स्त्रियांना लावतो. तेव्हा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठल. विठ्ठल का म्हणतात? विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती ती विठ्ठला. ज्ञानरहित भगवत भक्ताला आपल्या स्वरूपामध्ये एकरूप करतात म्हणून त्यांना विठ्ठल म्हणतात महाराज. पुण्याला एक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे आणि त्याने विचार केला की वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल 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 नामाचा जप का बरं. त्याने प्रयोग करून पाहिल्यानंतर हृदयाच्या काही अशा प्रकारचे जे दोष असतील ते दोष अखंड विठ्ठल 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 म्हणण्यात आपोआप जातात. फार मोठा लेख लिहिला होता त्यांनी विठ्ठल नामामधून हृदयामध्ये काय परिवर्तन होतं अशा प्रकारचा त्यांनी देत. आणि त्याचा अर्थ असा आहे, ज्ञानरहित भगवत भक्ताला जो आपल्यात एक रूप करतो त्याचं नाव आहे विठ्ठल. श्री विठ्ठलाचे नाम आधी. विठ्ठलाचे नाम आता षष्ठी आहे महाराज. षष्ठी त्याच्यात दोन प्रकार असतात. षष्ठी तत्पुरुष संबंध षष्ठी. हे घर माझं आहे म्हणजे मी घरापासून वेगळा आहे. आणि शेष षष्ठी हा माझा पाय आहे, पाय माझ्यापासून वेगळा नाही, ही शेष षष्ठी आहे. तसं श्री विठ्ठलाचे नाम, विठ्ठल परमात्माने नाम हे भिन्न नाहीत महाराज, एकच आहेत, एकच आहेत. शास्त्राचं चिंतनच असं आहे. चैतन्य महाप्रभूंचं एका ठिकाणी असं चिंतन आहे, ते असं म्हणतात परमात्म्याच्या नामात एवढी शक्ती का. याचं कारण असं आहे महाराज, जेव्हा भगवान परमात्मा समष्टी अवतार धरतात, दोन अवतार आहेत, व्यष्टी आणि समष्टी. कल्पना करा, माझी योग्यता झाली, पांडुरंग परमात्म्याने मला दर्शन देण्याची माझी योग्यता झाली. भगवान पांडुरंग परमात्मा इथं देवकराला माझ्यापुढे प्रगट झाले. हा अवतार आहे, पण व्यष्टी अवतार आहे. फक्त मलाच दिसणार आहे, दुसऱ्याला नाही दिसणार. व्यष्टी अवतार आहे. आणि काही समष्टी अवतार आहेत, जे सर्वांना दिसतात, त्यांना म्हणतात समष्टी अवतार. मत्स्य अवतारापासून आपल्या संस्कृतीमध्ये 10 अवतार आहेत. 10 अवतारापैकी 9 अवतार झाले आहेत आणि 10वा कलंकी होणार आहे. तेव्हा मला हे सांगायचं आहे, आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवान परमात्मा अनेक अवताराचं मूळ ठिकाण आहे. अवताराच्या राशी तो अवताराच्या राशी तो उभा विठेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरे. 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 देखिला देखिला माय मी देवाचा देव. देखिला देखिला देव. मला
पद्मसहित हरी देखिला देखिला देवा आदि देव बरवा देखिला देखिला देवा आदि देव बरवा देखिला देखिला देवाची देव बरवा देखिला देखिला देवादी देव बरवा देवा आदिदेव बरवा येथोनिया अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. भगवान पांडुरंगाच्या पासूनच सगळे अवतार आहेत. नवे नवे आपण ज्यांच्या पुढे शेवेला आहोत संतश्रेष्ठ गहिनीनाथ महाराज हो त्यांच्या पाठीमागे जे अधिष्ठान आहे ते भगवान दत्तात्रयाचं आहे. 3 अशा प्रकारचे गुणात्मक तो विग्रह आहे. ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर. या तिघांचं ऐक्य जसं भगवान दत्तात्रयाच्या ठिकाणी समजलं जातं तसं पांडुरंगाच्या ठिकाणी देखील 3 गुणांचं ऐक्य आहे. भगवान शंकर जेने मस्तकी वंदिला, आपण जर बारकाव्यानं पाहिलं स्वयंभू भगवान परमात्म्याच्या डोक्यावर लिंग आहे. मग परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. आणि भगवंताच्या पांडुरंगाच्या नाभिकतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. असं सगळ्या जगाचं आदिस्थान असणारा भगवान परमात्मा आणि त्याचं नाव. जेव्हा भगवान अवतार घेतात पण काळाला मर्यादा आहे महाराज. फक्त अवताराची राम अवतार राहिला नाही महाराज, निजधामाला गेले. कृष्ण अवतार येथे नाही उरो आले अवतार इरते पामर जीव किती. फक्त कृष्ण अवतारातला एक अपवाद असा आहे की भगवान कृष्ण परमात्म्याने व्याधाचा बाण पाया लागल्यानंतर आपला अवतार संपवला आणि विधी झाला तिथे समुद्राच्या काठावर. आणि आपल्या जसं रक्षा विसर्जित करतात तशी रक्षा विसर्जित केल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याचं हृदय मात्र तसंच राहिलं आहे. आणि ते वाहत वाहत समुद्रातून ओरिसा प्रांताकडे गेलं, जिथे सध्या जगन्नाथपुरी आहे. आणि त्या भागाचा राजा स्वप्न पडलं, माझं हृदय इकडं आलं आहे. आणि मूर्ती बनून, काष्ट मूर्ती बनून त्या मूर्तीमध्ये माझ्या हृदयाला ठेवा. हो. आणि मग नंतर आता सध्या असाच नियम आहे महाराज, प्रत्येक 12 वर्षाला भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते, काष्टमूर्ती. त्या गावाच्या शिवारात जे लिंबाचं झाड असेल त्या लिंबाच्या झाडापासूनच बनवली जाते. आणि ते हृदय अगोदरच्या मूर्तीमध्ये पाठीमागून ठेवलेलं असतं. हृदय ठेवण्याकरता जागा केलेली असते. आणि 12 वर्षानंतर ते हृदय काढलं जातं, दुसऱ्या नवीन मूर्तीमध्ये बसवलं जातं. पण काढून बसवणारा कोणालाही चालत नाही महाराज, तो सदाचारी लागतो. आणि काढून ठेवत असताना डोळे बांधावे लागतात. चुकून जर हृदय पाहिलं तर तिथंच त्याचा मृत्यू होतो. आणि त्या जगन्नाथ प्रभूंचा असा अजूनही एक चमत्कार आहे महाराज. आपण जर गेलात तर जरूर पहा. समजावं, या दिशेने हवा येत असेल तर वर लावलेला जो ध्वज आहे तो ध्वज याच दिशेला वाहतो. जिकडून हवा येते तिकडेच तो वाहतो. असं वेगळं परिणाम आहे. मला हे सांगायचं आहे. बाकी सगळे अवतार असे आहेत, फक्त मात्र भगवान परमात्म्याने ज्या ज्या अवतारामध्ये आपण अवतार संपवला त्यावेळेला मात्र आपली शक्ती आपल्या नावात ठेवलेली आहे. चैतन्य महाप्रभू सांगतात, स्वनामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमित स्मरणेन काला. भगवान जेव्हा आपला विग्रह संपवतात तेव्हा आपली शक्ती आपल्या नावात ठेवतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नामाला फार महत्त्व आहे महाराज. अखंड हरिनाम सप्ताह आपण म्हणतो. आपली साधना अधिक अशा प्रकारची नामाची साधना आहे.
ज्ञानोबारा ते सांगतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. या कलियुगामध्ये याला पर्याय नाही. इतर साधने फळ काम देते, पुनरपी आणि ती गर्भवासा. बाकी साधन आहेत, योग साधन आहे, कर्माचं साधन आहे, ब्रह्मज्ञानाचं साधन आहे, पण बाकीच्या साधनामध्ये धोके असतात महाराज. आणि हे जे साधन आहे हे सगळ्याच साधनामध्ये सोपं आहे. साधने घाली ती काळाचे मोके, गर्भवास शके न सुखती, गर्भवास शके न सुखती. साधने घाली ते काळाचे मोके, गर्भवास शके न सुखती, गर्भवास साधने घाली ती काळाची मुखी. पैकीचे पैकी मार्क द्यावे लागतील भरत महाराज. योग्य प्रमाणे येते. साधने घाली ती काळाची मुखी. प्रसंग आहे. विद्यमान काळातील आळंदीची वारकरी शिक्षण संस्था आहे, त्याचे संस्थापक वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुनेसी सद्गुरू जोग महाराज मुळात पैलवान होते. इतकी त्यांची पैलवानकी होती की महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जोडीला कोणी पैलवान नव्हता. एकदा एक पंजाबमधून पैलवान मागवला. जोग महाराजाने त्याची कुस्ती 5 मिनिटात त्याला चित केला आणि जोग महाराजांची मिरवणूक काढली. योगायोगाने सरळ बेटचे गंगागिरी बाबा ते कुस्ती पाहण्याकरता होते. जोग महाराजांना मिरवत असताना महाराज म्हटले, कशाला मिरवतं याला, मी याला नाहीच पैलवान समजत. जोग महाराजांनी सांगितलं, थांबा, काय म्हणतात महाराज. विचारलं, महाराज काय म्हणता. महाराजांनी सांगितलं, मी तुला पैलवान नाही समजणार खरा. का हो, अजून एक पैलवान राहिला आहे आणि तो पैलवान जर लोळवलास तर तुला खरा पैलवान समजेल. जोग महाराजांनी विचारलं, महाराज कोणता पैलवान. अरे काळ, जगा काळ खाय, त्याला जर लोळवलं असतं मी तुला खरा पैलवान समजेल. जोग महाराजांनी कुस्ती खेळायची सोडून दिली. राहुरी तालुक्यामध्ये एक योगी त्यांच्या आश्रयाला जाऊन योग साधना करू लागले. साधना करता करता काहीतरी चूक झाली आणि नाडीचे ठोके कमी पडायला लागले. अर्थात आयुष्य आटोक्यात आलं. कुठलाही भौतिक उपाय त्याला चालू शकत नाही. आता काय करणार महाराज. जोग महाराज आळंदीला आले आणि ज्ञानेश्वरी घेऊन आजान वृक्षाखाली पारायण केली, सुरू केली आणि ज्ञानोबारांना अंतकरणातून प्रार्थना केली, महाराज उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता माझ्या हातात नाही, शिल्लक राहिलेलं सगळं आता तुम्हाला जेवढं राहिलं तेवढं देणार आहे. मागच्या जन्माची तपश्चर्या होती. मागच्या जन्मात ज्ञानोबारांची पालखी जोग महाराजांनी आयुष्यभर खांद्यावर वाहिली होती आणि ज्ञानोबाराय प्रगट झाले, डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, काळजी करू नको, आयुष्य दिले, वारकरी संप्रदायाचा प्रचार कर. मी काय सांगतो, योग साधना धोका देणारी आहे. आपल्याला माहीत असेल, अंबाजोगाईजवळ एक सनगाव आहे. सनगावला एक माऊली होऊन गेले, सनगावचे माऊली योग साधना करत होते. योग साधना करता करता काहीतरी बिघाड झाला आणि पोट फुगलं, त्याच्यातच जावं लागलं.
क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवत भिरवाप्यते. कर्माच्या बाबतीमध्ये उण्या अंगे पतन. कर्मामध्ये एखादं मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा तोही धोका आहे. आणि ब्रह्मज्ञानामध्ये अभिमान नवलहंकाराची गोष्टी विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी असा सगळ्यात धोका आहे. पण मात्र भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये धोका कुठलाही नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. ते ज्ञानोबारा सांगतो. तुका म्हणे साधन सुलभ गोमाते तुका म्हणे साधन सुलभ गोमाते पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे सोपं आहे आणि गोड आहे. परी उपदेष्टे पूर्व पुण्य मात्र पुण्य साचवलेलं पाहिजे तर येईल. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची साधना अखंड घडावी वाटत असेल तर पुण्य सांभाळलं पाहिजे. हा एक स्वतंत्र विषय महाराज. हा सगळा विषय सांगायला मला 2 तासही पुरणार नाहीत, इतका लांबलाचा विषय आहे. साधी साधी गोष्ट आहे. आपण पूजा केली, एका जागेवर बसून नामचिंतन केलंय, भजन केलंय किंवा कीर्तन ऐकलं केलंय, झालंय. आता शेवटचं पुंडलिक वैद्य झालंय. ते जागा सोडत असताना मात्र खाली हात लावून नमस्कार करावा लागतो. जर नाही केला मग ते जी आपण साधना केली त्याचं पुण्य आपल्याला राहत नाही. इंद्राधिक देवता सूक्ष्म रूपात आपल्या भोवती असतात आणि ते आपलं पुण्य हरून घेतात असं शास्त्र आहे. म्हणून कीर्तनकार जय विठ्ठल झाल्यानं तसं खाली हात का लावतात त्याचं कारण तेच आहे. पुण्य सांभाळावं लागतं महाराज, फार अवघड आहे त्याच्यात. परद्रव्य पर नारीचा अभिलाष येतो ने हरास सर्व भाग्या. परस्त्री आणि परद्रव्य याची मनात जर इच्छा झाली सगळं संपलं पुण्य. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. क्रोध निर्माण झाला संपलं पुण्य. फार बारकावा आहे याच्यामध्ये. हो, अनेक कारण आहेत. आपण कदाचित वारकरी संप्रदायामध्ये पाया पडे जन एकमेका आणि कदाचित आपण आपल्या लोक पाया पडायला लागले, आपण त्याला प्रतिनमस्कार करावा. हो, लहान मुलगा जरी असला फक्त नियमशास्त्र सांगतं त्याच्या पायाला हात लावू नका.
त्याच्या पायाला हात लावला तर त्याचं आयुष्य कमी होईल, पण त्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्षात परमात्मा आहे या भावनेने हात जोडून त्याला नमस्कार करा. नमस्कारी भूते विसरून याती तेने आत्मस्थिती झाली तरी. प्रतिनमस्कार केलाच पाहिजे महाराज. जर प्रतिनमस्कार नाही केला, काही वेळेला ज्यांना ज्ञान नाही असे माणसं प्रतिनमस्कार करत नाहीत, मकाच्या बुरकुंडासारखं ताट उभं राहतात. लोक येतात, दर्शन घेऊन जातात, हे वाकतच नाही. नक्की पुण्य नाश होतो महाराज, कधीच पुण्य शिल्लक राहणार नाही. अनेक कारणे त्याच्यात, आणि त्यातल्या त्यात काही कालात जर परान्न खाल्लं तरी आपलं पुण्य नष्ट होतं. भरत महाराज माझ्या वाचनात असं गेलं, पौर्णिमा हा पर्व काळ आहे, आणि पौर्णिमेला जर आपण एखाद्याचं अन्न खाल्लं तर 14 दिवसाचं आपलं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला जर एखाद्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आम्ही तर महिन्यालाच खायला लागलो. आता कसं करावं? भरत महाराज आपण भटके विमुक्त जातीतले होत. खावाच लागते. 8-8 दिवस बाहेरच्या बाहेर होय मधु महाराज. हो. कधी घरचं खावं? मग याला तुकाराम महाराजांनी एक मधला मार्ग दाखवलेला आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी तो नर जीविला उपवासी, पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, भोजन पवित्र हरी चिंतनी भोजन, भोजन हरी चिंतनी भोजन, हरी परी या शब्दापासून थोडं आपण बाजूला आलो. आपण जे करतोय ते सांभाळलं पाहिजे महाराज. ऐसा लाभ बांधा गाठी, आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे. मुद्दाच आहे. आणि मग ते नामचिंतन अशा प्रकारचं घडलं पाहिजे. ज्ञानोबाला सांगतात श्री विठ्ठलाचे नाम आधी, आधी म्हणजे आग्रहाने. आधी घे रे राम नाम आग्रहाने भगवंताचं नामचिंतन करा. आधी घेरे रामनाम सामा भरिहा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा. याकरता भगवंताचं नामचिंतन सतत असलं पाहिजे. ज्ञानोबाला सांगतात श्री विठ्ठलाचे नाम आधी, ते नाम घ्या असा आग्रह अभंगाच्या
म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानोबा आहे जे मार्गदर्शन करतात, जो उपदेश करतात, हा सामान्य याचा अर्थ कनिष्ठ असा नाही, व्यापक आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं शक्य आहे आणि ते त्याने करावं म्हणून महाराज आग्रह धरतात. म्हणकारे म्हणकारे. शास्त्रामध्ये याला द्विरुक्ती म्हणतात, द्विरुक्ती दोष. एखादा वक्ता एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलायला लागला की समजायचं भांडवल संपलं. आता द्विरुक्ती दोष आहे. आळंदीला 4 वर्षाचा अभ्यास झाल्यानंतर त्यांची परीक्षा प्रॅक्टिकल घेतली जाते. 6 अभंग दिलेले असतात आणि 40 मिनिटात कीर्तन करायचं असतं. 6 अभंगाचं पहिलं चरण एका पाकिटामध्ये लिहून ठेवलेलं असतं आणि जेव्हा विद्यार्थी परीक्षा देण्याकरता येतो तेव्हा त्याला सांगायचं 6 मधलं कोणतंही उचल आणि जे त्याच्या हातात आलं त्याला सांगायचं हां सकळ मंगळ निधी बोला. एखाद्या वेळेला त्याने तयारी केली नसते आणि गंमत अशी आहे महाराज, ती तिथली गादी म्हणजे एरवी तो विद्यार्थी वाघ जरी असला गादीवर उभं राहिला की शेळीच बनतो, घालून जातो. काय होते कोणास ठाऊक. आणि मग तो प्रारंभ कसे तरी चाल म्हणतो. चाल म्हटल्यानंतर सेवेला मिळालेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबरांचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग फार महत्त्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये नामचिंतन सांगितलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आमच्या लक्षात येते याची तयारी नाही, फटाफट मार्क कमी करतो त्याची. का? द्विरुक्ती. द्विरुक्तीचे काही प्रकार आहेत महाराज. निश्चयात्मक द्विवृत्ती, आदरात्मक द्विवृत्ती आणि आग्रहात्मक द्विरुक्ती. या द्विरुक्तीचे दोष नाहीत. आदरात्मक द्विरुक्ती, घर लावलंय, कुलूप घातलंय, निघालाय बाहेर, आवडता पाहुणा आला, समोरून आल्याबरोबर तो म्हणतो या 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 एकदा या म्हण ना.
या 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 काय ही आग्रहार्थी द्विरुक्ती आहे. आग्रहार्थी द्विरुक्ती आता राहिलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये संदेश देण्याकरता पत्र असायचे, पत्र, आणि पत्र लिहिल्यानंतर शेवटी अशा प्रकारचं लिहायचे, पत्र वाचल्यानंतर पत्राचे उत्तर जरूर 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 देणे. 3दा का आग्रह आहे. पहिल्यात आग्रह आहे, आदर आहे, याच्यात आग्रह आहे, आणि तिसरं निश्चय आहे. मोंड्यामध्ये मालाचा जेव्हा लिलाव निघतो आणि लिलाव निघाल्यानंतर एखादा आज मागच्या सगळ्यापेक्षा अधिक आकडा सांगतो आणि त्याच्यानंतर पुन्हा कुठे आकडा बोलतच नाही. तो पुकारणारा विचार करतो, देऊ का देऊ का देऊ का, कोणी बोलत नाही. मग त्यावेळेला म्हणतो दिला दिला दिला, संपलं. काय आहे हे? निश्चय. तसं ज्ञानोबांचा आग्रह आहे महाराज, आग्रहार्थी द्विरुक्ती आहे. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव, मग ते विष्णू सहस्रनामातलं नाव आपल्याला आवडलं असेल, कदाचित राम नाव असेल, कृष्ण नाव असेल, हरी नाव असेल, किंवा तिन्ही नामाचा समुच्चय असेल, कोणतंही नाम समान आहे अशा प्रकारचं आहे. याच्याकरता त्याचा आपण अभ्यास करा. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पण या विठ्ठलाच्या नामचिंतनाने आपले दोष जातात, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून अभंगाच्या पतित पावन साचे, 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 पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नामाच वाचे. पतित म्हणजे सदा चरणातून घसरलेला, असा जरी घसरलेला असला पण त्याने भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर केलं तर त्याचा उद्धार होतो. मात्र एक गोष्ट खरी आहे की दुराचारापासून नंतर त्याने दूर राहिलं पाहिजे. एका बाजूला दुराचार आहेत, दुसऱ्या बाजूला भगवंताचं नामचिंतन असेल, मग मात्र नाही फायदा होणार. पश्चात्तापेन शुद्धता. काही इतिहासामध्ये उदाहरणं आहेत महाराज. वाला कोळी पातकी भूमंडळी, तेने रामनामे वाजविली टाळी, नाम घेता त्याच्या पातकाची झाली होळी. रसना रंगिया राघव नामे. वाल्या कोळ्याला राम राम म्हणता येत नव्हतं, मारा म्हणण्याची सवय.
नारदाने सांगितलं म्हण मारा मारा सारखं म्हटलं की रामारामा होतं. आणि त्याचा परिणाम त्याच्यामध्ये इतकी लुब्धल अवस्था प्राप्त झाली की अंगावर वारूळ चढलं. वारूळ त्याचं खरं नाव आहे रत्नाकर. आणि अंगावर वारूळ चढलं. नारद विचार करू लागले ज्याला आपण नामचिंतन दिलंय त्याचं काय चाललंय पाहायला आलं. अंगावर वारूळ चढलं. संस्कृतमध्ये वारुळाला वल्मी म्हणतात. वल्मी. आणि वारूळ चढल्यामुळे त्याचं पुढं नाव बदललं वाल्मिक. पतित असताना सुद्धा वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे त्या वाल्या कोळ्याने पापाचं दिवाळ काढलं होतं. 7 रांजणं भरली होती. कशाची? ज्याला आपण पूजा करण्याकरता असताना शालिग्राम एक ब्राह्मण मारायचा, त्याच्याजवळचा शालिग्राम घ्यायचा आणि तो रांजणात टाकायचा. असे किती रांजणं? 7 रांजणं भरली होती म्हणतात. इतका पापी होता तो. तरी परंतु भगवंताच्या नामचिंतनामध्ये फरक असा आहे ते पातक नष्ट करण्याची ताकद. म्हणून दोषापनयन आणि गुणाधान 2 शब्द आहेत शास्त्रामध्ये. दोषापनयन आपल्या जीवनात झालेला दोष नष्ट करणं त्याचं नाव आहे दोषापनयन. जसं सध्या माणसं स्नान करत असताना अंगाला साबण लावतात, दगडानं घासतात, हे दोषापनयन आहे. आणि झाल्यानंतर कपडे लावल्यानंतर काही माणसं तोंडाला पावडर लावतात, गुणाधान आहे. करावं का न करावं हा प्रश्न वेगळा आहे. सांगण्याचा माझा सुद्धा असा की शास्त्रामध्ये दोषापनयन आणि गुणाधान 2 प्रकार आहेत. त्या पद्धतीप्रमाणे सगळे दोष नष्ट होतात. आणि पतित पावन साचे. साचे म्हणजे सत्य आहे. पतितांना पावन करणारं हे सत्य आहे. भगवान परमात्म्याचं नाम परमात्म्या इतकं अखंड एकरूपतेला असल्यामुळे सत्य आहे. अंडज जारज श्वेदज उद्बीज आटे परी हरे नाम नाटे ते बरवे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन शिल्लक राहणारं नामचिंतन आहे. असं स्वतंत्र सत्य असणारं सत्य अशा प्रकारचं नामचिंतन आहे. पण पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नामवाचे. प्रत्येक उत्तरार्धामध्ये ज्ञानोबराने श्री विठ्ठला शब्द नियोजित केलेला आहे. त्याचं चिंतन आपण पहिल्या चरणामध्ये सांगितलं आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन मुखात असणं हे पतिताला सुद्धा पावन करणार आहे. पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण. कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचे पल्ले. आजामेळ वास्तविक मुळातलं नाव होतं त्याचं आजमेळ. आपल्याला प्रभाकर नानाने सांगितलं असेल आता आजचा पहिला दिवस नसेल सांगितलं कदाचित. आजामेळाचं आख्यान आहे भागवतामध्ये. मुळात त्याचं नाव अजमेळ. अज परमात्म्याला म्हणतात. पण एक दृश्य पाहिलं आणि तो त्या स्त्रीच्या नादी लागला, पतित झाला. नंतर नाव बदललं, फक्त एक आकार आला. अजच्या ऐवजी आजामेळ असं नाव झालं. आणि त्या स्त्रीपासून त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं नारायण. प्राणोत्क्रमणाची वेळ आणि नारायण नारायण म्हणून म्हणू लागला, त्यासाठी विमान पाठविले. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये इतकी शक्ती आहे. ज्ञान जाणून किंवा न जाणता जरी सांकेत्यम पारिहासं वा स्तोभम हेललमेव वा वैकुंठ नाम ग्रहण अशेषागहरम विदू. सांगण्याचा मुद्दा असा, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मणकारे मणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आणि 4थ्या चरणात कोण सांगतंय ही नाममुद्रा ज्ञानोबा शेवटच्या चरणात सांगतात. बापर कुमादेवी भरोसाचे बापर कुमादेवी भरोसाचे बापर कुमादेवी बापर कुमादेवी भरोसाचे साचे बापर कुमादेवी भरोसा कुमादेवी
विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे वाचा मन कारे जना विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कारे जाना मन कारे जना विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे श्री
साचे श्री विठ्ठलाचे नामाचे विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या वाङ्मयाच्या 2 नाममुद्रा आहेत. एक ज्ञानदेव म्हणे आणि दुसरी बाप रुक्मादेवी. 16 वर्षाच्या नंतरच्या काळातलं जे वाङ्मय ते बाप रुक्मादेवी आणि 16 वर्षापर्यंत आहे ते ज्ञानदेव म्हणे. श्री विठ्ठलाचे नामवाचे 4 चरणाच्या उत्तरार्धात श्री विठ्ठल हा शब्द आहे. त्याचं नामचिंतन अशा प्रकारचं. आणि याची कल्पना जर केली तर आपल्याकडे 4 वाणी आहेत. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी वाणी तोंडात, मध्यमा कंठात, पश्यंती बेंबीच्या वर आणि परा बेंबीमध्ये. जेव्हा अखंड वैखरी वाणीतून आपण नामचिंतन जर केलं 2 वर्ष तर त्याचा परिणाम मध्यमा वाणी जागृत होते आणि मध्यमा वाणी चिंतन करते. तसंच मध्यमा वाणीचं चिंतन करता करता ते पश्यंतीमध्ये उतरतं आणि पश्यंतीतलं नामचिंतन करता करता परावाणीमध्ये उतरतं. मग ते बंद करायचं म्हटलं तरी बंद होत नाही महाराज. प्रसंग सांगतो. आपल्या देशामध्ये करपात्री महाराज होऊन गेले. का म्हणायचे त्यांना करपात्री? भिक्षा मागत असताना फक्त 2 हातात जेवढी बसेल तेवढी घ्यायची आणि त्याच्यावरच राहायचं, म्हणून त्यांना करपात्री म्हणायची. करपात्री महाराज जेव्हा आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन गेले. डॉक्टरने स्टेटिस्कोप कानाला लावला आणि त्यांच्या हृदयावर ठेवला. असा आतून ध्वनी येऊ लागला. डॉक्टरला समजेना आता काय आहे मध्ये ते. डॉक्टरने सांगितलं, अहो तुमच्या आतून काहीतरी आवाज येतो, तो बंद करा ना. करपात्री महाराज म्हणाले, दुसरा रोगी हुडका. हा आवाज आता बंद होत नसतो. त्याला म्हणतात न करिता पांडवा भजन झाले. असं परावाणीतलं भगवंताचं चिंतन का सुरू झालं की त्याची भगवान परमात्म्याशी एकता होते आणि परमात्म्याशी एकता झाल्यानंतर जीवत्व दशा संपून जाते आणि शिवत्व दशा प्राप्त होते. तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. मी वासुदेव तत्वता ही अवस्था अनुभवाला मिळते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनिष्ट राहत नाही आणि इष्ट मिळवण्याची गरज पडत नाही. असं पूर्णत्वाचं जीवन ज्याच्यामुळे घडतं ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. ते त्या नामचिंतनाच्या बाबतीमध्ये आपण या गावी गहिनीनाथांच्या देवस्थानाच्या समोर आणि ज्यांची श्रीमद भागवत कथा प्रभाकर महाराज धुलकर यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा ऐकत आहात आणि नामचिंतन देखील आपल्या महाराष्ट्रातले थोर अधिकारी महापुरुष त्यांच्या मुखातून ऐकत आहात. व आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचं कर्तव्य आहे की मंगलाचरण करायचं आणि मंगलाचरण भगवंताच्या नामातून होत असतं. याच्याकरता आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व भाग्यवान आहात. आपण हे अत्यंत शांततेनं श्रवण केलं. आपल्या जीवनामध्ये एकच अशा प्रकारचा निश्चय असावा, कमीत कमी अधिक महिन्यात तरी काही नियम करावा. रोज इतकं मी नामचिंतन करेन तर आपल्या अधिक मासाच्या या कर्तव्याला काही फळ आहे. तेव्हा असं करत 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 उत्तर सवय लागत असते आणि सवय लागल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची दक्षता आपल्या अंतःकरणामध्ये घडत असते. याकरता या नामचिंतनाचा उत्सव या ठिकाणी नियोजित केलेला आहे. नियोजित करणारे गावकरी मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. झालेली चिंतन सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पण करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय.